बातमी पीक विमा संदर्भातली आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी विमा भरण्यास सुरुवात झाली आहे। मात्र पीक विमा भरताना बँक खातं आणि 7/12 यावर नाव एकसारखं असणं आवश्यक आहे। यात किरकोळ जरी बदल असेल तरी विमा योजनेत सहभागी होता येणार नाही, असा एक व्हायरल मेसेज सोशल मीडियात सध्या प्रसारित झालाय। मात्र नावात थोडासा बदल असल्यास हरकत नाही, परंतु पूर्ण नाव आडनाव वेगळं असल्यास चालणार नाही। नावात असलेला हा बदल किंवा विमा कंपनी मार्फत तपासला जाईल आणि तपासणीअंती अर्ज स्वीकृतीबाबत पुढील कार्यवाही केली जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी गोंधळून जाऊ नये असं आवाहन कृषी आयुक्तालयानं केलंय। चला आणि आता बातमी पाहूयात साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। बातमी मालेगावमधनं येते। मालेगावमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होत असलेल्या सीएससी सेंटरवर छापे टाकण्यात आलेत। साम टीव्हीनं याबाबत बातमी लावून धरल्यानं प्रशासनानं कारवाई केली आहे। तसंच सीएससी सेंटरचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव प्रशासनानं दिलाय। मालेगाव तालुक्यातील सह्याद्री सीएससी केंद्रावर शेतकऱ्यांकडून पीक विमा योजनेसाठी जास्तीची फी आकारण्यात येत होती। याबाबतची माहिती प्रशासनाला मिळताच त्यांनी या केंद्रावर छापा टाकला। तालुका कृषी अधिकाऱ्यांना अनियमितता आढळल्यानं त्यांनी ई सेवा केंद्राचा परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे। एकीकडे दूध, भाज्या या महागलेल्या आहेत। व्यावसायिक गॅस सिलेंडर 30 रुपयांनी मात्र स्वस्त करण्यात आलाय। आजपासून हे नवे दर लागू झालेत, त्यामुळे छोट्या मोठ्या व्यावसायिकांना याचा मोठा दिलासा मिळतोय। मुंबईत 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1629 रुपये होती। आता हाच सिलेंडर 1598 रुपयांना तुम्हाला मिळणार आहे। मात्र घरगुती सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही। आता बातमी येते परभणीमधून। 9 किलोमीटरच्या रस्त्यासाठी तब्बल 8 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत। मात्र एका महिन्यातच रस्ता उखडल्याचं समोर आलंय। परभणी जिल्ह्यातल्या माखणी ते सिरसम बडवणी रोडची दयनीय अवस्था झाली आहे। हा रस्ता चक्क हाताने उखडला जातोय। रस्त्याच्या कामाच्या चौकशीची मागणी सातत्यानं होती, मात्र शासनानं कुठलीही ऍक्शन घेतलेली नसल्याचं चित्र समोर येत आहे। संबंधित ठेकेदारावर कारवाई होणार का, कंत्राटदाराला जाब विचारण्यात येणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। पुढची बातमी आहे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची। 10वी आणि 12वीची पुरवणी परीक्षा 16 जुलैपासून सुरू होणार आहे। 12वीच्या पुरवणी परीक्षेचं आयोजन 16 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलं। 10वीची पुरवणी परीक्षा 16 ते 30 जुलै या कालावधीत होणार आहे। राज्य शिक्षण मंडळानं ही माहिती दिली आहे।